नमस्कार, मी आकाश जाधव. EPFOच्या SSA आणि स्टेनोची जी सध्या जाहिरात आलेली त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ बनवत असताना थोडंसं मला लेट झालं. रिझन त्याच्या पाठीमागे काही वेगवेगळे कामं होते आणि इथं त्यामुळं मला हे व्हिडिओ जे आहेत ते बनवण्यासाठी थोडंसं लेट झालं. पण ठीक आहे, लेट पण थोडंसं थेट आपण हा जो सगळा पार्ट आहे आजच्या ह्या व्हिडिओच्या निमित्ताने एकदम डिटेलमध्ये जे ते पाहणार आहोत. व्हिडिओच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण पहिल्यांदा जाहिरातीबद्दल माहिती घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम पहिल्यांदाच IBPS कडून तर NTA कडे ट्रान्सफर झाली असल्यामुळं काय काय चेंजेस एक्सपेक्टेड आहेत तो वाला पार्ट आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या तुमच्या प्रश्नोत्तरांच्या फॉर्मॅटमध्ये आणि काय काय डाऊट्स हे असू शकतात तो सगळा पार्ट मी दुसरीकडे लिहून घेतलेला आहे. तर सेकंड पार्टमध्ये तो अशा दोन पार्टमधून आपल्याला आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर चला आपण चालू करूयात आपला आजचा पार्ट स्टार्ट करत असताना जस्ट काही अनाऊन्समेंट मला ज्या करायच्या होत्या त्यामध्ये आपली बँकिंग प्राईम 1.0 ही जी बॅच आहे ती अजून बेसिक ते चालू झालेलं आहे. 14 मार्चपासून बॅच स्टार्ट झाले. अराउंड बेसिक पहिले 2 आठवड्यानंतर हळूहळू आपला सिलेबस जो तो स्टार्ट होतो. तो आपला ही बॅच प्रथम ॲपवर स्टार्ट झालेली आहे. दुसरं ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायचं आहे तो ऑफलाईनसाठी 17 एप्रिलपासून आपली जी नवीन बॅच आहे प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू ही बॅच छत्रपती संभाजीनगर इथे ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये जिथे स्टार्ट होती आहे. त्याच्यानंतर SSC CGLची विद्यार्थी जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी CGLसाठी 1 एप्रिलला CGLचं नोटिफिकेशन आहे. तर CGLची आपली बॅच ही 10 एप्रिलपासून जिथे असणार आहे. प्युअर लाईव्ह बॅच आणि लाईव्ह झालेले लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे जी मराठीमध्ये SSC CGLची होते. आणि जे MTSची तयारीवर करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 20 फेब्रुवारी आपली ऑलरेडी बॅच जिथे स्टार्ट झालेली आहे. थोडंसं पुढे आपण हे वेगवेगळे क्वेश्चन्स मी तुमच्याकडे नोट करून ठेवले. पण त्याच्या आधी आपण ॲडव्हर्टिजमेंट ठरवूयात. बघा, मी ॲडव्हर्टिजमेंटच्या निमित्तानं EPFO SSCची ॲड आणि EPFO स्टेनोची ॲड दोन्ही पण बाजूबाजूला ठेवलेल्या आहेत. पण त्यापैकी SSCच्या वेकन्सीज जास्त आहेत पण सोबत स्टेनोची सुद्धा ॲडव्हर्टिजमेंट एकदम सिमिलर लाईन्सवर त्यांनी बनवलेली आहे. तर EPFOची ही जाहिरात जी आहे ती नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करणार आहे. पोस्ट जी आहे ती सोशल सिक्युरिटी असिस्टंट SSA अशी पोस्ट असणार आहे. एका कॅन्डिडेटने एकच ॲप्लिकेशन करायचं आहे एका पोस्टसाठी. एकापेक्षा जास्त ठिकाणी अप्लाय केलं तर जे शेवटचं ॲप्लिकेशन आहे ते त्याचं पकडलं जाईल. लेवल 5ची पोस्ट आहे. जसा आपल्या 7th पे कमिशननुसार ज्याचं बेसिक 29,200 असेल. अर्थात त्यांचा जो पगार आहे तो आता मेट्रोपासून Tier 2 Tier 3 सिटीजमध्ये बघितलं तर 45 ते 50 हा ग्रॉस पगार असेल. इन हँड पगार हा 40 ते 45 असेल. तर सिटी टू डेफर करेल. पण 45 ते 50 हा ग्रॉस पगार आणि 40 ते 45 हा त्यांचा इन हँड पगार ह्या पद्धतीने तुम्ही पकडू शकतात. पुढे आपल्याला 27 मार्चपासून ते 26 एप्रिलपर्यंत अप्लाय करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SC ST फिजिकली चॅलेंज आणि ऑल फिमेल कॅन्डिडेट ह्या सगळ्यांसाठी ॲप्लिकेशन फ्री आहे. ऑल अदर कॅटेगरीसाठी 700 रुपये ॲप्लिकेशन फीस असणार आहे. पुढे एक्झाम जी ती 2च टप्प्यात होईल. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या. त्या म्हणजे एक्झामिनेशन जी आहे ती सांगितलं होतं की आता प्री प्लस मेन्स नव्हता एक परीक्षा त्यानंतर लगेच स्किल टेस्ट होईल. बिलकुल त्या लाईन्सवर जी ती परीक्षा होती. एक्झाम IBPS न घेता नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे एक्झाम जाणार आहे. तर हा वाला अंदाज तुम्हाला नोटिफिकेशन पब्लिश होण्याच्या थोडंसं आधीच मी तुम्हाला दिला होता आणि एक्झाम बऱ्यापैकी त्याच लाईन्सवर जिथे होती बघा. तर एक परीक्षा होईल आणि दुसरी एक क्वालिफाईंग टायपिंग टेस्ट होईल. टायपिंग टेस्टसाठी कसलाही टायपिंगचा क्लास करण्याची आवश्यकता नाही, तो नंतर पाहता येईल. ह्या 2674 वेकन्सीजपैकी सगळ्यात हायेस्ट 422 वेकन्सीज महाराष्ट्रासाठी आहेत. पर्सेंटेज टर्म्समध्ये जवळपास 20%, थोडंसं कमी 17-18%च्या आसपास असेल. 70-80% आसपास सगळ्यात हायेस्ट वेकन्सीज ज्या त्या महाराष्ट्रासाठी आहेत 400पेक्षा जास्त. तर ती एक आपल्यासाठी चांगली संधी आहे. आपण अजून ॲडव्हर्टिजमेंटमध्ये बघितलं यातला एक पार्ट फक्त माझ्या लक्षात नाही राहिला, तो म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रेफरन्सेस स्टेटचे टाकायचे आहेत का. तर जर स्टेटचे प्रेफरन्सेस टाकायचे असतील तर तुम्ही ज्याही भागात राहत असाल आणि तुम्हाला समजा जवळची पोस्टिंग पाहिजे असेल तर महाराष्ट्राच्या नंतर जे तुमचे जवळचे स्टेट्स आहेत तिथपर्यंतची पोस्टिंग तुम्ही टाकू शकतात. आता महाराष्ट्राच्या जवळ स्टेट बघितलं तर तो प्रत्येकासाठी वेगवेगळे आहेत. नांदेडसाठी म्हणलं तर तेलंगणा जवळ आहे. वरती चंद्रपूर किंवा विदर्भाच्या विद्यार्थ्यांना म्हणलं तर छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे. त्यानंतर खालच्या साईडला आंध्रा आहे. तर ह्या पद्धतीनं जे तुमच्या जवळचे स्टेट्स आहेत तुम्ही जवळचे स्टेट्स त्यामध्ये टाकू शकतात. रिझन यांचे ऑफिसेस असे नाही की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतात. मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये यांचे ऑफिसेस जे असतात त्यामुळं दुसऱ्या स्टेटमध्ये जरी टाकलं तर एकदम तुम्हाला खेडेगावात पोस्टिंगमध्ये मिळणार नाही आहे. पुढे तर त्यामुळं तो एक पार्ट मला विद्यार्थ्यांना विचारायचा राहिला की तुम्हाला फॉर्म भरत असताना स्टेटचे प्रेफरन्स टाकावं लागतात काय, हा विचारायचा राहिला. म्हणून मी तुम्हाला लगेच क्लिअर करून टाकतो की जर तसं असेल तर तुम्ही जवळच्या स्टेटचं प्रेफरन्स जे ते टाकू शकतात. ग्रॅज्युएशनची डिग्री पाहिजे
टायपिंग स्पीड 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशमध्ये किंवा 30 वर्ड्स पर मिनिट हिंदी मध्ये पाहिजे. दोनपैकी एक मध्ये ऑर हा शब्द यूज केलेला आहे. ऑरचा अर्थ आहे हे किंवा ते, दोनपैकी कोणतंही एक. म्हणजे इंग्लिश असेल तरी चालेल किंवा हिंदी असेल तरी चालेल, दोघांचीही आवश्यकता नाही. सध्या तुम्ही जे आपण रेग्युलर टायपिंग करतो, रेग्युलर टायपिंगमध्ये आपल्याकडून सहज 20, 25, 30 शब्द जे आहेत ते टाईप होत असतात. प्री म्हणण्यापेक्षा रिटर्न एक्झाम निघाल्याच्या नंतर मधला जो वेळ आहे तो वेळ तुम्ही चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकता टायपिंगसाठी. त्यामुळे आता कसलंही टायपिंग करायची आवश्यकता नाही. नंतरची टायपिंग घर बसल्या आपण टायपिंग मास्टर सारख्या सॉफ्टवेअर बघितलं तर त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला ती टायपिंग करता येते. आता सध्या त्याच्या पाठीमागे लागू नका. थोडंसं पुढे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं, तुमचं ॲप्लिकेशनच्या लास्ट डेला तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. समथिंग 27 का 28 एप्रिल आहे, त्या डेटला तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर चालणार नाही, हे सुद्धा दिलेलं आहे. तर कसल्याही टायपिंग सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, हेच मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे. एज लिमिट 18 ते 27 असेल. ओबीसीसाठी 3 वर्ष एक्स्ट्रा 30 आणि SC ST कॅन्डिडेटला 5 वर्ष एक्स्ट्रा 27 + 5 32 असं असणार आहे. तिथून पुढे आपण जर पाहिलं की तुमचा महत्त्वाचा पार्ट मी त्यामध्ये बोल्ड केलेला आहे, त्यामुळं कोणताही महत्त्वाचा पार्ट त्यातला तुमचा शिल्लक राहणार नाही. एकूण एक पार्ट तुम्हाला पाहता येईल. बघा थोडंसं पुढे याच्यामध्ये हा एक्झामचा पॅटर्न असणार आहे. एक्झामचा पॅटर्न मागच्या वर्षीपेक्षा पूर्णपणे बदलून आहे, ज्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे रिझनिंग, बरं का, यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे तुमचं रिझनिंग हे 30 क्वेश्चन 120 मार्क असं आहे. जनरल नॉलेज 30 क्वेश्चन 120 मार्क, एका प्रश्नाला 4 मार्क आहेत. क्वांट 30 प्रश्न 120 मार्क, अशा पद्धतीनं 90 प्रश्न 360 मार्क आहेत. जनरल इंग्लिश विथ कॉम्प्रेहेन्शन सोबत आहे 50 क्वेश्चन 200 मार्क. याच्यावरून अंदाज असा लागतोय की विचारताना ते विथ कॉम्प्रेहेन्शन म्हणलंय, जो एक्स्ट्रा ॲडेड पार्ट आहे तो 20 क्वेश्चनचा पार्ट कॉम्प्रेहेन्शन आणि 30 क्वेश्चनचा पार्ट जनरल इंग्लिश असा देतात की काय, असा याच्यावरून आपल्याला स्कोप आहे ते ठरवण्यासाठी. आणि कम्प्युटरचा पार्ट 10 प्रश्न 40 मार्क, अशा पद्धतीने 150 प्रश्न आणि 600 मार्काचा पेपर असेल. आणि वेळ 2.5 तासाचा असणार आहे. वेळ एक्झामसाठी कलेक्टिव्ह टाईम आहे, त्यासाठी कसलाही सेक्शनल टाईम जे ते दिलेला नाही आहे. त्यामुळे कलेक्टिव्ह टाईम 2.5 तास तुम्ही वाटेल त्या पद्धतीने युटिलाइज करू शकता. निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे, 25%. म्हणजे एखादा प्रश्नाचं उत्तर बरोबर आले तर 4 मार्क मिळतील आणि चुकलं तर 1/4 म्हणजे 1 मार्क कमी होऊन जाईल. तिथून पुढे तुमचं आता बघा होतं कसं की ही एक्झाम झाली. एक्झाम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जागा आहेत, समजा मी म्हणतोय महाराष्ट्राच्या जागा आहेत 422. तर मुलं निवडताना ह्या एक्झाममधून into 10 पट मुलं निवडतील टायपिंगसाठी, जे की खूप जास्त आहेत. एवढे निवडायलाच नव्हते पाहिजे असं मला वाटतं. जुना अनुभव पण आहे, मागच्या याच्यामध्ये मुलांना निवडतात, आता 10 मुलांना त्या टायपिंग टेस्ट द्यायला होतात, त्यापैकी 9 मुलांना म्हणतात की तुमचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. ते खूप जास्त लागतं. तर त्यामुळं खूप जास्त लोकांना अशा वेळेला लागते. म्हणून 1:10 ऐवजी तो 1:3 पाहिजे होता. म्हणजे एक्झाम पास होऊन ते तुमच्या टायपिंगपर्यंत 1:3 पाहिजे होता, पण 1:10 दिलेला आहे. खूप लोकांना असा आभास होणार आहे की मी पास झालो म्हणून. किंवा काही लोक काय करतात की पहिली एक्झाम ही मी पास झालो, पहिल्या एक्झामची यादी लागते 1:10 मध्ये, आणि नंतर आता फक्त टायपिंग टेस्ट आहे. आणि लोकांना वाटतं टायपिंग टेस्ट क्वालिफाईंग आहेत, पटकन लगेच गावामध्ये बँड बोलवतात आणि लगेचच्या लगेच बरात काढतात तिथेच. तर असं होऊ नये म्हणून पहिल्यांदा एक समजून घ्या की एक्झाम एक जण पास झाले की 10 जणांना बोलवणार आहेत आणि राहिलेल्या 9 जणांना रिजेक्शन मिळणार आहे. म्हणून टायपिंगची परीक्षा होईपर्यंत आणि फायनल यादी लागेपर्यंत कसलंही सेलिब्रेशन स्टार्ट करू नका, ठीक आहे. कारण की असं जुनं व्हायचं. आधी काय व्हायचं की पहिल्यांदा एक्झाम दिली, मी IBPS 1ची गोष्ट करतो. IBPS 1 ही फक्त कॉमन एक्झाम होती, इंटरव्ह्यू कॉमन नव्हता. प्रत्येक बँकेचा इंटरव्ह्यू कॉमन, प्रत्येक बँकेचा इंटरव्ह्यू वेगळा असायचा. प्रत्येकाने एक्झाम दिली की एक्झामचा मार्क्स घरी जायचे आणि मार्क्स घरी गेले की खूप लोकांना घरच्यांना असं वाटायचं की हे सिलेक्शन झालेलं लेटर आहे. आणि समजा तो मुलगा शहरामध्ये असायचा, गावाकडे लेटर जायचं. लेटर गेल्यानंतर गावाकडचे लोक तिथल्या तिथं लगेच सेलिब्रेशनला घेऊन जायचे. त्यांना सांगावं लागायचं की याच्यानंतर अजून इंटरव्ह्यूचा पार्ट बाकी म्हणून. तर तसं होऊ नये. तर 1:10 हा वाला प्रॉब्लेम पुढे होऊ शकतो की खूप लोकांना एक आभासी प्रतिमा तिथं तयार होईल की यार माझं सिलेक्शन झालं म्हणून. तर ते तसं नाही आहे. 1:10 मध्ये खूप जास्त बोलवलं. मागे पण 1:10 मध्येच त्यांनी बोलवलं ते. बाकी जर जास्त शिफ्टमध्ये एक्झाम दिली तर नॉर्मलायझेशन करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. डेटा एंट्री टेस्ट जे ते त्यांनी त्यात स्पेसिफिकली सांगितलं आहे. डेटा एंट्री फक्त क्वालिफाईंग एक्झाम असणार आहे, तिचे मार्क्स फायनल मार्क्समध्ये पकडले जाणार नाहीत. त्यानंतर एक्झाम झाल्याच्यानंतर जसं IBPSची एक्झाम झाली की तुम्हाला आन्सर की वगैरे रिलीज होत नाही, स्ट्रेट फायनल निकाल लागतो. NTAचा असेल किंवा SSCचा असेल आन्सर की रिलीज होते, तुम्हाला तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करता येतात. पण नंतर नॉर्मलायझेशन कसं झालं ते कोणाला कळत नाही.
तर ह्या पद्धतीनं तुमचं ते टिपिकल SSCच्या फॉर्मॅटमध्ये जसं होतं तशा हिशोबानं क्वेश्चन रेज करणं, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात. रिझल्टचं डिक्लेरेशन त्यांनी सांगितलेलं की आम्ही आमच्या वेबसाईटवरच ते पब्लिश करतो. त्याबद्दल रिझल्ट कधी असेल, एक्झाम कधी असेल याच्याबद्दल कसली क्लॅरिटी अजून दिलेली नाही. जशी माहिती माझ्यापर्यंत आली मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल. पुढे या थोडंसं जे लोक सध्या वेगवेगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला आहेत किंवा त्यांच्या स्टेट PSUजमध्ये अशांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस NOC सर्टिफिकेट लागेल. आता लगेच NOC घेण्याची आवश्यकता नाही. मी म्हणलं जॉबचा टाईप तो स्पेसिफिक लक्षात ठेवा. सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट शॅल बी प्युअरली ऑन द मेरिट बेसिस. त्यांनी सांगितलं की आम्ही एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने एक्झाम घेतो आणि हो, एक्झाम ही एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने जे ते होते. तर त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. थोडंसं पुढे ॲडमध्ये आपण जर बघितलं, थांबा इथं काय म्हणलेलं आहे, हां, जे डिसेबल पर्सन आहे त्यांच्यासाठी गाईडलाईन्ससुद्धा दिले आहेत त्यांनी. आणि जर तुम्ही त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही सोबत एखादा स्क्राईब आणतायत तर तो तुमच्यापेक्षा 1 स्टेप बिलो पाहिजे. 1 स्टेप बिलोचा नीट लक्षात घ्या अर्थ. खूप लोक शिकलेले असून अनपढ सारखं करतात आणि कॉल करतात त्याच्यामध्ये. जर कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्याच्यासोबत असलेल्या स्क्राईबचं ग्रॅज्युएशन झालेलं नसावं. मग तो 12वी पास चालतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचा विद्यार्थी चालतो. जर कॅन्डिडेटचं PG चालू असेल तर आता तुझं PG झालेलं नाही, तो फक्त ग्रॅज्युएशन पास आहे, तर PG चालू आहे, तो त्याच्यावरून पास किंवा फेल काही पण होऊ शकतो. म्हणून PG चालू आहे कॅन्डिडेटचं, म्हणून त्याला ग्रॅज्युएशनवाला स्क्राईब चालणार नाही. हे आताच क्लिअर केलेलं चांगलं, सो दॅट नंतरचे कॉल्स, अननेसेसरी कॉल जे ते त्या ठिकाणी अवॉइड करता येतील. थोडंसं पुढे अजून आपण जर पाहिलं तर रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन प्रोसेस ही थोडी NTA टाईपमध्ये असल्यामुळं फॉर्म भरताना काळजीपूर्वक पद्धतीने भरा. तुम्हाला मान्य की IBPSची सवय झाली असेल, त्यानंतर कसा फॉर्म भरायचा आहे, प्रोसेस, ॲप्लिकेशनची प्रोसिजर त्यांनी दिलेली आहे, एकदा बघून घ्या. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जागेवर ठेवा, सो दॅट पटापट तुम्हाला अप्लाय करता येईल. ॲप्लिकेशनच्या फीसबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. हेल्प डेस्कचे त्यांनी नंबर दिले आहेत, एवढे नंबर दिले तुम्हाला, सो दॅट तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून जे ते कामाला लागू शकतात. मिसलेनियस प्रोव्हिजन्स, त्यामध्ये मेल ID सुद्धा दिलेला आहे. NTAचा हेल्प डेस्क नंबर पण दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती जी रेलेव्हंट तुम्हाला जी पाहिजे ती माहिती घेऊ शकतात. एक्झामचे सेंटर खूप कमी दिलेले आहेत. फक्त मुंबई, पुणे आणि सावंतवाडी, हे सावंतवाडी सेंटर मी आजपर्यंत महाराष्ट्रात एवढेही सेंटरच्या एक्झाम झाल्या त्यापैकी एक्झामला पहिल्यांदा पाहतोय. इकडच्या सेंटरचा साईडचं एखादं दिलं असतं विदर्भातलं तर सगळ्या विद्यार्थ्यांना थोडंसं सोपं गेलं असतं. तर मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि सावंतवाडी एवढे एक्झाम सेंटर आहेत. जर एवढे कमी एक्झाम सेंटर राहिले शेवटपर्यंत, विद्यार्थ्यांनी पुणे एक्झाम सेंटर, म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांना सांगतो जे छत्रपती संभाजीनगरचे आहेत, ऑफलाईनचे विद्यार्थी आपले जे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना आपण नेण्या आणण्याची व्यवस्था जे ते पुणे सेंटर असेल तर करून टाकूयात. तर अशा वेळेला अशा विद्यार्थ्यांनी पुण्याला अप्लाय करा. फक्त करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाकताना इथला म्हणजे मराठवाड्यातला किंवा विदर्भातला टाका, जेणेकरून करस्पॉन्डन्स ॲड्रेस जास्त इकडचे आले तर इकडचं सेंटर खूप वेळेस वाढवतात. तर असं व्हावं, असं होईलच असं नाही, पण याच्या आधी भूतकाळात झालेलं का झालेलं आहे. तर करस्पॉन्डन्स ॲड्रेस जो आहे तो जमलं तर इथला मे बी मराठवाड्यातला किंवा विदर्भातला तुमचा जिथला असेल तिथला टाकत चला, सो दॅट इकडे एखादं एक्झाम सेंटर वाढवलं तर त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊन जाईल. तर हे झालं. बाकी एवढे 3च एक्झाम सेंटर जे ते महाराष्ट्रामध्ये आहेत. थोडंसं पुढे बाकी हे वेगवेगळे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट त्यांनी दिलेले आहेत. सर्टिफिकेट EWSचं, OBCचं, SC सर्टिफिकेट, ST सर्टिफिकेट, फिजिकली चॅलेंज, एक्स सर्व्हिसमॅन यांचं सर्टिफिकेट, ह्या प्रत्येकाचे फॉर्मॅट याच्यामध्ये दिलेले आहे. तर ही आहे आपली ओव्हरऑल जाहिरात आणि जाहिरातीचे महत्त्वाचे पैलू. आता आपण पुन्हा पुढे येऊयात आणि पुढे काही राहिले का मला फक्त बघू द्या. येस, काही शिल्लक नाही. आता आपण थोडंसं इकडे दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊयात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं सर, या एक्झामसाठी बँक पॅटर्न असेल, SSC पॅटर्न असेल की मिक्स ऑफ बोथ असेल. आता याच्यामध्ये प्रत्येकाचे जे आहेत, मी असेल किंवा बाकी कोणाचे असेल, हे फक्त अंदाज असतील. याच्यामध्ये कुणीही एकाचा अंदाज खरा आहे असं म्हणता येणार नाही. ह्याच्यासाठी बेस घेताना या NTA ना, याच्या आधी ज्या एक्झाम्स NTA घेते त्यामध्ये UGC नेटची एक्झाम NTA घेते, मी ते पेपर व्हिडिओ बनवायच्या आधी बघितले. CMATची पेपर जे ते NTA घेते. IIFTचं पेपर जे ते, IIFT ही एक मोठं कॉलेज आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, ज्याची एक्झाम मी ग्रॅज्युएशनला असताना पास झालो होतो, इंटरव्ह्यू फेल झालो होतो, त्यामुळे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं नव्हतं. FMSला मिळालं होतं त्यानंतर, तर वेगळ्या कॉलेजला मिळालं होतं. तर अशा वेगळ्या एक्झाम ज्या आहेत ह्या NTA कंडक्ट करते. तर एक्झामचा पॅटर्न माझा अंदाज ना यांचा ना ह्यांचा, मिक्स ऑफ बोथ असेल असा अंदाज आहे. हे सगळे अंदाज आहे. ह्याच्यामध्ये कुणीही एक्झाम आणि कुठल्याही यूट्यूब किंवा रेग्युलर प्लॅटफॉर्मवर हे एकदम कन्फर्म सांगू शकत नाही जेव्हापर्यंत एक्झाम होत नाही. तर मला असं वाटतं
हा मिक्स ऑफ बोथ अशा पद्धतीचा पॅटर्न जो आहे तो असण्याचे चान्सेस आहेत. रिझन, त्यांनी विषयांचे नावं दिल्याच्यानंतर जर नोटिफिकेशनमध्ये क्वांटचा सिलेबस हा आहे, रिझनिंगच्या सिलेबसला हे टॉपिक आहेत, इंग्लिशच्या सिलेबसला हे टॉपिक आहेत असं दिलं असतं तर कळलं असतं, पण या पद्धतीनं आहे. दुसरी गोष्ट, सर मग तुम्ही विषयावर बोलणार आहात का? आपण पुढे आलं की विषयावर बोलू, तर मिक्स ऑफ बोथ असं असण्याचे चान्सेस आहेत. दुसरं, फिजिबल टू स्टडी ॲडेड पोर्शन इन एप्रिल मे. सर जर तुम्ही तसं म्हणतात, मी बँक एक्झामवाला विद्यार्थी आहे, मला समजा ॲडव्हान्स मॅथमॅटिक्सचा पार्ट एक्स्ट्रा करावा लागला किंवा मला जीकेचा पार्ट एक्स्ट्रा करावा लागला, थोडासा SSC पॅटर्नवाला मुलगा म्हणजे सर मला थोडंसं सिटिंग पझलचा पार्ट एक्स्ट्रा करावा लागला समजा, किंवा इतर कोणते टॉपिक्स आहेत समजा, अरिथमॅटिक थोडंसं अजून चांगलं करावं लागलं, तर हे सगळं आता करणं योग्य आहे का? तर माझं त्याला उत्तर आहे हो. जर ॲडेड पार्ट तुम्ही आता करू शकता. तुम्ही बघा, बँक एक्झामच्या मुलांनी हळूहळू FCIची एक्झाम दिली, त्याच्या आधी ESICची एक्झाम दिली, ह्या सगळ्या एक्झाममध्ये GA सोबत GK होतं, केलंच की, आणि तो सोपं गेलंच की. तर फक्त आपण करणं न करणं ह्या गोष्टींशी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंडंट आहेत. समजा मी म्हणतोय मिक्स ऑफ बोथमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स मॅथचा थोडासा पार्ट आला, 30 प्रश्न सांगितले आहेत, 120 मार्क दिलेले आहेत, तर शक्यतो होतं कसं की कोणत्याही SSC एक्झाममध्ये 50 ते 60% वेटेज अरिथमॅटिकला असतं आणि 40 ते 50% वेटेज जे ते ॲडव्हान्सला असतं. तर येऊन प्रश्न ॲडव्हान्सचे किती येतील? जर ह्या पॅटर्नमध्ये एक्झाम गेली तर 30 पैकी 12 प्रश्न येतील. ह्या 12 प्रश्नांपैकी आपलं आता या दोघांचंही, बँकिंगचं आणि SSCचं दोघांचंही मेन्सुरेशन सारखा टॉपिक दोघांमध्ये कॉमन आलेला आहे. ते 2-3 प्रश्न काढा, ज्याला तुम्ही ॲडव्हान्स मॅथ्स म्हणू शकत नाही, का तर तो इकडे पण आहे. त्यानंतर अल्जेब्राचे जे छोटे आणि सोपे इक्वेशन जे सध्याला विद्यार्थी एनी मेनसाठी करतात, A+B² A-B², A³ + B³ A³ - B³, हा जो पार्ट आहे हा विद्यार्थी बँक एक्झामसाठी क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 साठी ऑलरेडी करतायत, तर ते करतायत. तर त्यामुळं होतं असं की कुठेतरी 5, 6, 7 क्वेश्चन जे तेवढेच वेगळे असू शकतात, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणून ह्या 5-6 क्वेश्चनसाठी ह्याचा हा पॅटर्न आहे म्हणून मी अप्लाय करत नाही, त्याचा तो पॅटर्न आहे म्हणून मी अप्लाय करत नाही, असं कारण व्हायला नको, असं कारण असायला नको. मुलींनो, तुमच्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे. SC/ST कॅटेगरीच्या मुलं ॲप्लिकेशन फी जी आहे ती कमी आहे. महाराष्ट्रासाठी जागा 422 आहेत. तुमची इच्छा आहे का की तुमच्या जागेवर, तुमच्या इथं हक्काच्या जागेवर बाहेरच्या विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे, तुमच्या ठिकाणी तुमची जागा घेतलं पाहिजे? जर असं वाटत असेल तर अप्लाय करू नका. ऑलरेडी इकडे 700 रुपये वाचलेत ना, तर हे 700 रुपये ट्रॅव्हलिंगमध्ये टाका आणि एक्झाम सेंटरला जाऊन चुपचाप जिथं कुठे एक्झाम सेंटर जवळ पडत असेल ते एक्झाम सेंटरला जाऊन एक्झाम द्या. आपलं चुकतं इथंच की काहीतरी फालतू कारण आपण काढतो त्यामुळे फॉर्म भरत नाही, तर तसं होऊ देऊ नका. हे फालतू कारण तुमचे वेगवेगळे असू शकतात, ते कारण मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर त्यामुळं एप्रिल-मे मध्ये तसंही असे काही खूप मेजर एक्झाम्स नाहीत. आता CGLची एक्झाम SSC वाले मुलं CGLची एक्झाम एप्रिलमध्ये, ती एक्झाम काय जुलैमध्ये आहे, पुढे जुलैमध्ये आहे. तर त्यामुळे तुम्हाला मधल्या काळामध्ये जो कोणता बँक एक्झामला ॲडेड पोर्शन आहे आणि जो SSC वाल्यांना ॲडेड पोर्शन आहे, हे दोघं एकमेकांची तयारी आता करू शकतात, सो दॅट या सीझनच्या पुढची एक्झाम देताना दोन्ही सुद्धा विद्यार्थी दोन्ही सुद्धा एक्झाम देऊ शकतात. तर हा फायदा त्या ठिकाणी होतो. एप्रिल-मे मध्ये खूप मोठा एक्झामचा लोड नसल्यामुळे तुम्ही तो पार्ट करू शकता. पुढे EPFO SSC जॉब रोल जो आहे तो बऱ्यापैकी आरामशीर आहे, एक्सेप्ट एखाद दुसरा डिपार्टमेंट टाईप ऑफ क्लेम डिपार्टमेंट होतं. आता क्लेम डिपार्टमेंटला याच्या काळामध्ये काय म्हणतात त्याला, कोविडच्या काळामध्ये बऱ्यापैकी काम लागलं होतं. का तर खूप जणांच्या नोकऱ्या गेल्याच्यानंतर खूप जण PF मधले पैसे काढत होते, सो दॅट घर खर्चासाठी ते कामाला आहेत म्हणून. अशा वेळेला क्लेम डिपार्टमेंटचं काम जे ते जास्त वाढलं होतं. तर एखाद दुसरा डिपार्टमेंट सोडलं तर बऱ्यापैकी जॉबमध्ये आराम खूप जास्त आहे. जो वेळ तुम्ही अभ्यासाला इतर ठिकाणी जे ते वापरू शकतात. अजूनही जुना स्टाफ खूप जास्त कन्वर्ट होऊन त्या ठिकाणी नवीन स्टाफ आलेला नाही. तर बँक एक्झाममध्ये बघितलं मागच्या 10-12 वर्षात इतकी रिक्रुटमेंट झालेली आहे की आता म्हणजे 2010, 11, 12 त्यामध्ये बँकेत गेलं तर एखाद दुसरा यंग मुलगा दिसायचा, बाकी सगळेजण वय जास्त झालेले 55-60 असायचे. आता थोडंसं चित्र बदलत आहे, तर तिकडे रिक्रुटमेंट जास्त झालेली असल्यामुळं आता वेगवेगळ्या बँकांमध्ये तुम्हाला यंग वर्कफोर्स जो तो जास्त दिसतोय. पण त्याच्या उलट EPFO मध्ये अजून सुद्धा ओल्डवाला पार्ट जास्त आहे, न्यूवाला पार्ट कमी आहे. तर पूर्ण ते चित्र बदलायला वेळ लागेल. तर जॉब बऱ्यापैकी रिलॅक्स आहे. दुसरं, सॅलरीबद्दल मी आता सांगितलं किती असेल. प्रमोशन पॉलिसीबद्दल जो सोशल सेक्युरिटी असिस्टंट म्हणून लागतो तो 4 ते 6 वर्षांचा, 4 वर्षामध्ये तो इलिजिबल होतो सीनियर SSA म्हणून, पण वेळ लागताना 4 ते 6 वर्ष लागतात तिथपर्यंत. त्याला ग्रेड पे लागू होतं बा 42चा, ज्या ग्रेड पेला असतात आय गेस नायब तहसीलदार, 43चा ग्रेड पे त्यांचा असतो. तर त्या लेवलला त्यांचा पगार त्या लेवलला त्यांचा ग्रेड पे होऊन जातो. तिथून पुढे सुपरवायझर आहे आणि तिथून पुढे एन्फोर्समेंट ऑफिसर किंवा अकाउंट ऑफिसर तुम्ही ज्याला म्हणताय. सध्या ॲड आलेली ना UPSCची, तर UPSCची जी ॲड आलेली ती ह्या लेवलला आहे बघा, 1, 2, 3, त्याच्यापासून 3 पोस्ट वरती. तर ही जी EPFOची ॲडव्हर्टिजमेंट सध्या आलेली आहे एन्फोर्समेंट ऑफिसर
किंवा त्याला अकाउंट ऑफिसर म्हणतात ती ग्रुप बी नॉन गॅझेटेडमध्ये येऊन जाते. तर ह्या पद्धतीने एवढ्या पायदानं तुम्हाला पुढे पुढे जाता येतं. सांगण्याचा मुद्दा प्रमोशन पॉलिसी स्लो आहे. दुसरा अजून एक, आता होतं कसं, याच्या उलट सांगतोय मी, बँकेतला एखादा क्लर्क, त्याचा पगार 35,000च्या आसपास, ग्रॉस पॅकेज समजा 35,000च्या आसपास त्याचा पगार असतो. आता ते 4 ते 6 वर्षामध्ये तो, भले तिचा स्टार्टिंग पगार बँकेतला कमी असेल यांच्यापेक्षा, पण 4 ते 6 वर्षामध्ये तो ह्या SSAला क्रॉस करून पगाराच्या बाबतीत पुढे निघून जातो. पगाराच्या बाबतीत पुढे निघून जातो 4 ते 6 वर्षातच. आता जसं की SSAचा सध्याचा पगार हा 45 ते 50 आहे, 45 ते 50 आहे, पण सिनियर SSAचा पगार हा फक्त 10 to 15,000 त्यापेक्षा जास्त आहे. जे की या बँकेतल्या केसमध्ये तुम्ही प्रमोशन जरी नाही घेतलं आणि ॲज अ क्लरिकल म्हणून जॉईन झाले तर 4 ते 6 वर्षामध्ये तुमचा जो पगार आहे तो माईट बी, आता समजा क्लरिकलचा पगार 35,000च्या आसपास ग्रॉस आहे तर तो 60,000च्या आसपास सहज निघून जातो. तर त्यामुळं बँकेमध्ये हा पार्ट जास्त आहे, पण बँकेमध्ये वर्कलोड सुद्धा याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, हे सुद्धा मान्य आहे. तर यामुळं प्रमोशनचा पार्ट झाला आणि पगाराचा वाढ आहे हा पार्ट खूप जास्त स्लो आहे, हे मला सांगायचं आहे. थोडं पुढे एक्सपेक्टेड पॅटर्न क्वांट. आता क्वांटमध्ये जर सांगितलं तर क्वांटमध्ये अरिथमॅटिक प्लस, आता बघा एक्झामचा पोस्टचं नाव आहे सोशल सिक्युरिटी असिस्टंट. जरी समजा त्यांनी ॲडव्हान्स मॅथ्सचा पार्ट टाकला, नाव ॲडव्हान्स मॅथ्समध्ये एकच गोष्ट खूप अवघड आहे, त्याचं नाव ॲडव्हान्स, तर बाकी तो पार्ट खूप सोपा आहे. आज ह्या घडीला मी SSC CGLची एक्झाम पाठीमागे दिली होती, SSC CGLच्या ओल्ड पॅटर्नमध्ये, न्यू पॅटर्नमध्ये नाही. त्या एक्झाममध्ये कसलाही वेगळा अभ्यास न करता त्या एक्झामपासून, म्हणजे 2010ला मी एक्झाम दिली होती तेव्हापासून मला अरिथमॅटिकचा पार्ट अवघड वाटतो, ॲडव्हान्सचा पार्ट सोपा. अजूनही अरिथमॅटिकचा पार्ट अवघड वाटतो, ॲडव्हान्सचा पार्ट सोपा वाटतो. का? त्याच्यामध्ये वेगळ्या प्रॉफिट लॉस, SICI, टाइम स्पीड डिस्टन्स टाइम अँड वर्क, परम्युटेशन प्रोबॅबिलिटी, ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी तिकडे नसते. तर समजा मिक्स पॅटर्नमध्ये आला तर तुम्हाला त्याचे सुद्धा क्वेश्चन जे आहेत ते पाहायला मिळू शकतात. सर ते कसं करायचं? खाली टिकट लाईनमध्ये दिसते इकडे कम्प्लीट क्वांट बघा, अरिथमॅटिक प्लस ॲडव्हान्स दिसलं तर त्यामध्ये ॲडव्हान्सचा सुद्धा पार्ट ॲड केलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. ऑलमोस्ट बँक ॲस्पिरंटकडे हा प्रथमची क्वांटवाली बॅच आहे ती मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी व्हिडिओ 16 मी ॲडव्हान्सचे टाकलेले आहेत आणि एप्रिल एंडपर्यंत राहिलेले सगळे व्हिडिओ जे आहेत ते मी त्याच्यावरचं काम सध्या सुरू आहेत. तर ॲडव्हान्सचा सुद्धा पार्ट जो तो त्यामध्ये कव्हर झालेला आहे. पुढे या लॉजिकल रिझनिंगमध्ये, तर बँक एक्झामच्या विद्यार्थ्यांना तयारी करताना थोडासा नॉन वर्बलवाला पार्ट, ज्याच्यामध्ये तुमचा मिरर इमेजेस, वॉटर इमेजेस हा वाला पार्ट आहे. कोडिंगवाला पार्ट, कोडिंगमध्ये ABC इज इक्वल टू PQR, तर EFG इज इक्वल टू काय, या टाईपचा जो पार्ट आहे हा वाला पार्ट करावा लागेल, कारण की त्याचे क्वेश्चन्स मी तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. तर त्याचे तसे क्वेश्चन्स मला जे आहेत ते ह्या आत्ता मी NTA पेपर काढलेत, मला NTA पेपरमध्ये दिसले. बघा CMATचा पेपर, हा CMATचा पेपर पहिल्यापासून दाखवतो थोडंसं. हा CMATचा पेपर आहे, ह्या बैजूस एक्झाम प्रेपच्या वेबसाईटवरून मी घेतलेला आहे. हे बघा असा असेल का, तर कसा एक्झॅक्ट असा असेल का माहीत नाही. 1/x इज अ पॉझिटिव्ह फ्रॅक्शन आणि 1/y इज अ निगेटिव्ह, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. त्यामध्ये व्हॅल्यू टाकलं, एक्सच्या ठिकाणी 2 टाकलं, वायच्या ठिकाणी -2 टाकलं तर ऑटोमॅटिकली पटापट उत्तर काढता येतात बघा. तर ह्या टाईपचे थोडेसे मिक्स क्वेश्चन मला दिसले बघा. DI जे आहेत ना, बरं प्रत्येकाचं DI वाटल्यास एक काम करतो मी, ह्या वेगळ्या पेपरचे जे लिंक आहेत ना त्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. एकदा बघा, मला मी CMATचा आता हे रेफरन्स घेताना, व्हिडिओ बनवताना व्हिडिओ सहजासहजी बनवत नाही, पाठीमागचे 2 दिवस लागलेत मला हे सगळं करायला. तर तुम्ही बघा या प्रत्येक व्हिडिओमध्ये, आता हा वाला पेपर मी बायजूस एक्झाम प्रेपवून घेतला आहे, हा अड्डाच्या वेबसाईटवर घेतला आहे, UGC नेट सेट, प्रत्येकाची DI बघा, DIचा पॅटर्न सारखाच आहे. तर या 2-3 पेपरमधला DIचा पॅटर्न एकदा बघितला, हा सेम DI म्हणतो असा, हा जो सेम आहे ॲक्टिव्हिटी वाईज एनरोलमेंट ऑफ स्टुडंट, काय ते DIचा पार्ट आहे. आणि असेच DI मला बाकीच्या पेपरमध्ये दिसले. मी 2च पेपर तुमच्या समोर ठेवलेत, पण मी पाहताना 8 ते 10 वेगवेगळे पेपर पाहिले. मला DI सगळीकडे ह्या टाईपचं दिसतं. बरं, मी एकाच कंपनीच्या पेपरबद्दल बोलत नाही, मी बायजूस एक्झाम प्रेपचं पण पाहतोय आणि मी अड्डाचं पण पाहतोय. तर त्यामध्ये DI जो आहे तो टिपिकली ह्याच पॅटर्नमध्ये दिसलेला आहे. DI-वरचे क्वेश्चन्स, तिथून पुढे कॉस्ट प्राईस, सेलिंग प्राईसवरचे क्वेश्चन्स आहेत बघा. मॅन बरोज फॉर 15% कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्टचे आहेत. हे फक्त पुढे ते ऑप्शन ID तुम्हाला काही रेज करायचं, तुमचे डाऊट रेज करायचे असतील तर त्यासाठी दिलेले. स्पिअर आणि डायमीटरचा प्रश्न आहे, म्हणजे हा येऊन जातो. मी तुम्हाला सांगितलं की हा वाला जो प्रश्न आहे डायमीटर आणि स्पिअरवाला पार्ट, हा मेन्स क्वेश्चनमध्ये एनी आपण करतोय सध्याला. ॲव्हरेज एज दिलेले 3 फ्रेंड्स, म्हणजे ॲव्हरेज एजचे क्वेश्चन, पुन्हा DIचा पार्ट आहे. थोडंसं हळूहळू पुढे येऊन जातो तुम्हाला. बघा DIचे फॉर्मॅट मला ह्यांचे एक फिक्स फॉर्मॅट वाटला मला, की यार ह्याच फॉर्मॅटमध्ये DI येतो की काय.
पुढे स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 वरचे काही क्वेश्चन्स आहेत की 1 सफिशियंट 2 सफिशियंट 1 करेक्ट 2 करेक्ट. हे बघा सिक्वेन्समध्ये किंचित SSC पॅटर्न जाणवला, कारण की आपल्या नंबर सिरीजच्या बँक एक्झाममध्ये मी पाहतो कमीत कमी 4 नंबर दिले असतात, 5व्याला क्वेश्चन मार्क असतो. ह्याच्यामध्ये 3 नंबर देऊन 4थ्यालाच क्वेश्चन मार्क आहे. अशा पद्धतीचे सुद्धा क्वेश्चन जे आहेत ते सापडले. अजून थोडं आपण पुढे आलो. हे बघा सिरीजबद्दल, कम्प्लीट द सिरीज FAQ AQF FAQ AQF अशा पद्धतीने नंबर दिलेत. हा वाला पॅटर्न बँक एक्झामला नसतो, SSCला असतो. पुढे या इन अ सर्टन कोड लँग्वेज डॅश मीन्स इज लेस दॅन ग्रेटर दॅन, हा दोन्हीकडे असतो आपण जर पाहिलं तर. बाकी क्रिटिकलचा एखादा दुसरा क्वेश्चन जो आहे तो दिसा क्रिटिकल रिजनिंगचा. वेन डायग्रामचा क्वेश्चन तो तुमच्या ह्या केसमध्ये NTA पॅटर्नमध्ये येऊ शकतो. वेन डायग्रामचा क्वेश्चन रेग्युलर बॅचेसमध्ये घेतलेले आहेत. DI मध्ये सुद्धा आपण DI बेसिकला वेन डायग्रामचा एक व्हिडिओ दिलेला आहे, तो सुद्धा एक्झामच्या आधी जाताना पहा. वाटल्यास हा व्हिडिओ एक्झामच्या आधी पुन्हा पहा 15 दिवस आधी, सो दॅट काय काय एक्स्ट्रा रिवाईज करायचं आहे ते तुम्हाला कळून येईल. बघा अजून बघितलं हे इंग्लिशचा पार्ट आहे. बघा इंग्लिशमध्ये कॉम्प्रेन्शनचे वेगळे क्वेश्चन आहेत. हे कशाचं आहे? हा कॉम्प्रेन्शन अर्बनायझेशनवर काहीतरी क्वेश्चन आहे. बघा इकडे हा CMATचा पेपर आहे बरं का, जो मी दाखवतोय. हा दुसरा तुमचा याच्या काय म्हणताला कॉम्प्रेन्शनचा पार्ट आहे. कुठपर्यंत आलो? कॉम्प्रेन्शन तो एक क्वेश्चन झालं की सेम त्याच्यामध्ये होम द फॉलोइंग. आता हे GKचा पार्ट आहे. GKचा पार्ट जो तुम्ही FCIच्या वेळेस केलेला आहे, FCIला केला आहे, ESICला केला आहे, मला असं वाटतं तोच GKचा पार्ट तुम्हाला करायचा आहे. कारण क्वेश्चन बऱ्यापैकी जे दिसले ते FCIची एक्झाम प्री मेन्स दोन्ही पण मी पाहिलेली असल्यामुळे मी सांगतोय की जे त्याला केलं, जे आपलं अरिहंत प्रकाशन किंवा ल्युसेंट प्रकाशन जय हो याच पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे त्या एक्झामसाठी. हे बघा या पद्धतीने दिलेलं आहे. बघा इकडं पुन्हा इंग्लिशमध्ये तुमचा फिल इन द ब्लँक्सवाला पार्ट आहे. तर मिक्स्ड पॅटर्नमध्ये आहे. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जे SSCला आहे तर ते नाही दिसलं बरं का कुठं. आणि हे UGC नेट सेटचा पेपर मी तुम्हाला दाखवतो. UGC नेट सेटमध्ये जो पहिला सेक्शन असतो तो जनरल ॲप्टिट्यूडचा असतो. तर त्यामध्ये सुद्धा हे बघा तुम्हाला पाठीमागे म्हणून मी पर्सेंटेज ऑफ जॉब वेकन्सी, तर बऱ्यापैकी क्वेश्चन जो ह्याच्यामध्ये होता काय म्हणतात त्याला अलीकडच्या याच्यामध्ये CMATला होता, त्याच पॅटर्नमध्ये मला DI सगळ्यांचे सेमच दिसले. मला DIचे जे काही दिसले ते सेम दिसले. ह्या क्वेश्चन पेपरचं वाटल्यास मी लिंक किंवा तुम्ही बघून घ्या. CMAT प्रिव्हियस पेपर जरी टाकलं तुम्ही ह्या वेगवेगळ्या वेबसाईटला तुम्हाला ऑटोमॅटिकली ते पेपर जे आहेत ते दिसतील. हे बघा कथन 1 कथन 2, तर ह्या पद्धतीने त्याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत ते दिलेले आहेत. जे आपल्याला स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 वर क्वेश्चन्स येतात तो सुद्धा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये कवर्ड आहे. बघा तर हे फक्त एकदा बघून घ्या. खूप एक्स्ट्रा याच्यामध्ये मी बोलत नाही. बिनकामाची व्हिडिओची लेंथ वाढते जी की वाढलेली आहे. तर क्वांटबद्दल सांगितलं, LR बद्दल सांगितलं, इंग्लिशबद्दल आणि GK इंग्लिशचा पार्ट झाला डिस्कस की अदर दॅन तुमचं ॲक्टिव्ह व्हॉइस ॲक्टिव्ह पॅसिव्ह आणि इनडायरेक्ट रेग्युलर पॅटर्नमध्ये जे क्वेश्चन बँक SSCला येतात ते कॉमन पार्ट होऊन जाईल. GKमध्ये अरिहंत आणि ल्युसेंट ह्या 2 पुस्तकांना फॉलो करा. कम्प्युटरमध्ये आपलं तेच लेटेस्ट टेक्नॉलॉजीवरचा एखादा, हिस्ट्रीवरचा एखादा, MS ऑफिसवरचा एखादा 10 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर त्यामुळं हा कम्प्युटरचा पार्ट आता दोन्ही एक्झामला कॉमन आलेला आहे. तर बऱ्यापैकी दोन्ही एक्झामला म्हणजे बँक एक्झामला तर आहेच, SSC CGLला सुद्धा कम्प्युटरचा पार्ट यावर्षी ॲड झालेला आहे. आता सर अशा अनसर्टन पॅटर्नमध्ये कोणती मॉक फॉलो करावी? बघा सर्टन पॅटर्नमध्ये 1 किंवा 2 मॉक फॉलो केल्या चालतात. अनसर्टन पॅटर्नमध्ये सगळ्यांच्या मॉक फॉलो करा. सगळ्यांच्या म्हणजे विकत तुम्ही 1-2 घेतले असेल, राहिलेल्या मॉक इतर लोकांकडून, समजा त्यांनी कुणी EPFOच्या 10 मॉक टाकलेला आहे तर तुम्ही सांगायचं माझ्याकडे X पॅक आहे, तुझ्याकडे Y पॅक आहे, तर मी सगळ्यांच्या दोन्ही पॅकच्या ऑड नंबरचे टेस्ट मी देतो, इव्हन नंबरचे टेस्ट तू देऊन टाक, संपला विषय. तर ह्या पद्धतीने आपल्याला तुम्हाला तुमचे आयडीज वाटून घेऊन अशा वेळेला अनसर्टन एक्झाम पॅटर्न असताना कोणत्याही एका किंवा दुसऱ्या मॉकवर डिपेंडंट राहू नका. एकापेक्षा जास्त मॉक तुम्हाला पाहिजे. एक्झामची ट्रान्सपरन्सी असतेच. एक्झिक्युशन सुद्धा फास्ट आहे NTAचं. NTAच्या अदर एक्झाम्स ज्याच्यामध्ये त्या घेतात त्यामध्ये UGC नेट, CMAT, IFT ह्या एक्झाम ज्या आहेत त्या आहेत. तर अशा पद्धतीने माहिती मला द्यायची होती. सर अशा वेळेला आता कसं होतं की व्हिडिओच्या शेवटी किंवा अंत होत असताना तुम्हाला असं काय वाटलं का की ही परीक्षा आपल्यासाठी नाही? तर हे दोन्ही मला वाटलं. बँक एस्पिरंटनं पण वाटलं माझ्यासाठी नाही, SSC वाल्यांना पण वाटलं माझ्यासाठी नाही, पण याचा वेळ एकदम योग्य आलेला आहे. जी काही एक्स्ट्रा प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे ती एक्झामच्या 2 दिवस 3 दिवस 4 दिवस आधी केलं तर काय फटका पडतो ते FCIची मेन्स दिलेल्या मुलांना विचारतात. त्यांनी GKचा अभ्यासच केला नव्हता. FCI प्रीमध्ये सुद्धा 25 प्रश्न GKचे होते. एक्झाम खूप आधीपासून सांगत होतो मी 1 जानेवारीला होईल. खूप लोकांनी इझी घेतलं. 30-31ला SOची प्री दिली आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांची मेन्स होते. काही GKचा अभ्यास केला होता. आता वेळ आहे
तो वेळ चांगल्या पद्धतीनं GKच्या अभ्यासासाठी वापरा. GKचा जो कॉमन पॅटर्न ह्या आणि ह्या दोन्ही पुस्तकांमधला पार्ट मी आता तुम्हाला सांगितलं. एक्झाम FCIची दिल्याच्या नंतर मला ह्या दोन्ही पुस्तकातला बऱ्यापैकी पार्ट वाटला होता, म्हणून तो वाला पार्ट सोपा आहे. इंग्लिशचा पार्ट तुम्हाला थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागणार आहे इंग्लिशच्या याच्याकडं, पण ह्यातलं इंग्लिश एखाद्या बँक एक्झामच्या मेन्सवाला इंग्लिश नसेल. यांचं इंग्लिश पोस्ट असिस्टंटचे आहे, खूप सोपं इंग्लिश असणार आहे. महाराष्ट्रासाठी जागा जास्त आहेत, तुम्हाला रडण्याचं कसलंही कारण नाही. मुलींनो, तुम्हाला अजून ॲडेड फॅसिलिटी की मुलींना हा फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट आहे. एवढं सगळं असताना जर तुम्ही एक्झाम नाही दिली तर बघा कसं होईल. दुसरी गोष्ट म्हणजे NTAच्या ह्या जितक्या काही एक्झाम्स आहेत, ह्या सगळ्या एक्झाम UGC नेटची एक्झाम असेल, CMAT असेल, IFT असेल, ह्या सगळ्या एक्झाम NTA कडे जरी असतील तर ह्या एक्झाम होतात TCETच्या सेंटरला, TCSच्याच सेंटरला होतात. तर त्यामुळं एक्झामचे सेंटर तुमच्या IIM-DETलाच असू शकतात. हे पण आहे. आता सावंतवाडीचं माहीत नाही, एखादं प्रायव्हेट कॉलेज असू शकतं, पण ह्या इतर ज्या एक्झाम्स NTA घेते, NTAचे स्वतःचे एक्झाम सेंटर नाहीत, ते एक्झाम सेंटरसाठी TCSच वापरतात. तर त्यामुळं तुम्हाला नवीन वेगळा ॲज सच काहीच नाही आहे. तर त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त जणांनी ॲप्लिकेशन करायचं आहे. तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार आता करतो का तो नंतर करता येईल. पहिल्यांदा जे सेंटर जवळ पडतंय, जवळचं सेंटर टाकून करस्पॉन्डन्स ॲड्रेस तुमचा जिथला कुठला आहे, पश्चिम महाराष्ट्राचा आहे, कोकणातला आहे, स्पेसिफिकली मराठवाड्यातल्या मुलांनी मराठवाडा आणि विदर्भातल्या मुलांनी विदर्भ टाकलं तर नंतर समजा त्यांचे डोळे उघडले, 1-2 सेंटर एक्स्ट्रा ॲड करून दिलं तर काही सांगता येत नाही. तर ते ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या एक्झामला अप्लाय करा, कारण की नंतर एक्झाम देण्यासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठीचा वेळ तुम्हाला चिकार वेळ जो येतो, परीक्षेसाठी अभ्यासासाठीचा वेळ 5 days a week आहे यांचं, 6 म्हणजे सॅटर्डे संडे ऑफ आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. याचं थोडंसं गांभीर्याने विचार करा आणि याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. ओव्हरऑल व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, कारण की व्हिडिओ बनवण्याचा जो काही वेळ आहे तो फक्त तितकाच वेळ नसतो. त्याच्या पाठीमागे दिवस 2 दिवस त्या गोष्टीच्या रिसर्चमध्ये की काय काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे, काय कसा येऊ शकतो पॅटर्न यासाठी जातो. तर निश्चित त्यासाठी मेहनतसुद्धा लागते. लेक्चरचा कॉन्टेंट आवडला असेल तर निश्चित त्याला लाईक करा आणि काही डाऊट्स असतील तर डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा, सो दॅट माझ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये मी मॅक्सिमम त्याचे डाऊट्स आहेत ते घेऊ शकतो. धन्यवाद.